या वर्षीच्या दिवाळीचा विशेष असा मूड नव्हता, कारण शरू आजारी पडल्यामुळं सगळा मूडच गेला होता. तर यावर्षी ठरवलं तर काहीतरी वेगळं करायला पाहिजे, म्हणून यावर्षीच पहिल्यांदा मी अशी अभ्यंगस्नानाची रांगोळी वगैरे काढून सुरुवात केली. पण अभ्यंगस्नानाला चोळून वगैरे दरवर्षी घालते बरं का. आज होता गुरुवार, माझा उपवास असला करणार आम्ही सगळ्यांनीच खिचडी केली. त्यानंतर ठरवलं आजचा दिवस खूप छान घालवायचा. मग आम्ही जायचं ठरवलं होतं एका देवीला, आमच्या घरापासून जवळ पडते. ते यमाई देवीचं मंदिर औंधमध्ये आहे, खटाव तालुक्यामध्ये येतं. तर त्या मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो. ही देवी म्हणजे पार्वती मातेचं दुसरं रूप मानलं जातं. मग आमचं छानपैकी दर्शन झालं. मंदिराच्या डोंगराची जुनी पायवाट होती, तिथं पण आम्ही थोडा वेळ घालवला आणि त्यानंतर रिटर्न निघालो त्यावेळेला येता येता तिथे एक आजोबा बसले होते काही खेळणी घेऊन. ते बघून शरू काही थांबला नाही, मग त्यांच्याकडे गेला. त्यांना ज्या हव्या होत्या त्याला ते गाड्या सगळ्या घेतल्या. तसं आम्ही रिटर्न तर दुपारीच आलो होतो, पण प्रवासाचा खूपच जास्त कंटाळा आलेला. मग थोडा आराम केला. मग रात्री जेवणानंतर मस्त असा चिवडा फोडणीला टाकला. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.